हॅलो फ्रेंड्स, तर वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आमच्या गावातील काही खास गोष्टी दाखवणार आहे. तर आमच्या गावातील गुरुवारी आठवडी बाजार भरतो. तसेच माझ्या मिस्टरांची शाळा आणि आमची जी ग्रामदेवता आहे लोणजाई माता. तर चला माझ्यासोबत या सुंदर प्रवासाला. तर सकाळी सकाळी आमच्या गावचा इथं आठवडी बाजार भरायला सुरुवातच झाली होती. हळूहळू इथं व्यापारी आपली दुकाने लावत होती. आमच्या गावाचा आठवडी बाजार म्हणजे जिथं जवळपास जेवढे छोटे छोटे खेडेगाव आहे तिथले जे शेतकरी लोक आहेत ते तिथं येऊन भाजीपाला वगैरे विकतात. तर भाज्या, फळं, कपडे असं म्हणजे सगळ्याच वस्तू मिळतात. मसाल्याचे पदार्थ म्हणजे जी नाही ती गोष्ट तिथं भेटते. तर प्रत्येक आठवड्यात असते गुरुवारी असतो तो आठवडी बाजार. आणि विविध वस्तूंनी बाजारात दुकानं होती. तसेच ती सकाळ सकाळ गेली त्यामुळे दुकानं लावण्याची तयारी चालू होती. त्यानंतर मग माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलीला त्यांची शाळा दाखवली. ज्या शाळेमध्ये ते शिकले होते, करमवीर भाऊराव पाटील या शाळेत ते शिकले होते. ती शाळा मुलीला दाखवता त्यांना त्यांच्या जुन्या गोष्टी ताज्या झाल्या. जुन्या गोष्टी त्यांना आठवायला लागल्या का मी हे केलं, मी ते केलं. ते सांगत होते माझ्या मुलीला का मी या स्कूलमध्ये होतो. त्यानंतर मिस्टरांनी आम्हाला सांगितलं की इथं बैलगाडी ओढण्याची ती परंपरा आहे. मग ते आम्हाला त्या जागा दाखवत होते. तिथं बैलगाड्या ठेवलेल्या होत्या. तर ह्या त्या बैलगाड्या आहे, मी तुम्हाला दाखवल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावात आमच्या गावची जी ग्रामदैवता आहे लोणजाई माता, त्या मंदिरात गेलो. देवीचं दर्शन घेतलं. देवीची ओटी वगैरे भरली. देवीची मनोभावी प्रार्थना केली. मंदिरात एकदम शांत आणि भक्तिमय वातावरण असल्यामुळे ना मनाला खूप समाधान मिळतं. आणि लोणजाई मातेच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराटी राहो अशी प्रार्थना केली. हे लोणजाई मातेचं मंदिर आहे ना उंच असं डोंगरावर आहे. वरती असल्यामुळे एकदम छान असं वातावरणामध्ये होतं. तिथं गेल्यानं एकदम शांतता आणि मस्त वाटत होतं. तर देवीचं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर आम्ही पुढे ना आमच्या घराजवळच असलेलं स्वामी समर्थाचं केंद्र आहे. खूप मोठं केंद्र आहे, आमच्या घराच्या शेजारीच आहे. तर तिथं गेलो आणि एकदम सुंदर आहे असं. केंद्रात प्रवेश करताच ना एकदम वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. स्वामींचं दर्शन घेतलं आणि सर्वांना सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली तिथं पण. आणि दिवसातील सारा जो थकवा होता आम्ही एवढं फिरल्यानंतर तो तिथं गेल्यानंतर एकदम थकवा दूर झाला. आणि एवढं सुंदर आणि मोठं स्वामी समर्थ केंद्र आहे आम्हाला आमच्या घराजवळ, त्याचाच आम्हाला खूप आनंद वाटतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.